मी पहिल्यांदा जेव्हा ICN गोवा खेळलो होतो तेव्हा मला यातलं काहीही माहीत नव्हतं. त्याच्यावरनं कॉन्ट्रोवर्सी पण खूप झाली आणि रूल्स अँड रेग्युलेशन्स पण असतात ज्या की मी वाचल्या नव्हत्या. कोच पण नव्हता कारण मी तेवढं ॲफोर्ड करू शकत नव्हतो. मिस्टेक कळत असो किंवा नकळत असो ती चूकच होती. आणि सो अशा सगळ्या गोष्टी होत्या ज्या मी क्लिअर केल्या नव्हत्या. सो मी आत्ता ती क्लिअर केली. ही कॉम्पिटिशन खूप एक्सपेन्सिव्ह आहे. जे मी आता चाललो आहे बालीला, मला वाटते वन वे तिकीट 60-70 हजाराचं असेल. मी विचार केला शांत बसतो, ह्याला त्याला उत्तर देण्यापेक्षा थोडा टाईम जाऊ दे, स्वतःला प्रूव्ह करतो. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या रोड टू बाली एपिसोड नंबर 5 मध्ये. आणि आज पण मी तुम्हाला काहीतरी शिकवायला आलो आहे. खरं तर बरेचशी मुलं आहेत ज्या ICN कॉम्पिटिशन खेळतात किंवा ज्यांना खेळायचं आहे, त्यांना माहिती नसतं लॉग इन कसं करायचं, कसं रजिस्ट्रेशन करायचं. सो आज मी तुम्हाला ती पूर्ण प्रोसेस समजवणार आहे. काही चुका मी केल्या होत्या सुरुवातीला, तेव्हा माझ्याकडे कोच वगैरे कोणी नव्हतं आणि मी स्वतः शहाणपणा केला होता आणि एक छोटीशी मिस्टेक खूप मोठी ठरली होती. बट एनिवेज, आता ती मिस्टेक तुमच्याकडे किंवा तुमच्याकडून न व्हावी याची काळजी घेण्यासाठी मी तुम्हाला आज दाखवतो आहे की रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. त्यात आधी मी तुम्हाला सांगेन की मी आधी एक मेंबर आहे ICNचा, म्हणजे प्रीमियम मेंबर, म्हणजे की मी पेमेंट केलेलं आहे त्यांचं जे प्रीमियम मेंबरशिपसाठी असतं ते. सो बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला पुढे समजवतो. लेट्स गो. ओके, सो सगळ्यात आधी आपल्याला गुगलवर जायचं आहे. पहिले मला स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करतात. ओके, सो सगळ्यात आधी आपल्याला गुगलवर जायचं आहे आणि सर्च करायचं आहे ICN लॉग इन. इथे आलं आहे. सो मी त्याच्यावर क्लिक केलं आणि पहिलीच वेबसाईट येते ICN iCompete मेंबरशिप पोर्टल. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की मग जशी वेबसाईट ओपन होईल डायरेक्ट माझा प्रोफाईल येतो इथे, कारण की मी आधीच लॉग इन केलं आहे. ओके, सो तुम्ही पाहू शकता इथे प्रो म्हणून आलं आहे. इथे नॉर्मली फक्त प्रीमियम येतो आणि मी आता प्रो ॲथलीट आहे. प्रो झालो त्यामुळे माझ्या प्रोफाईलमध्ये इथे नावासमोर माझ्या प्रो ॲथलीट म्हणून आलेलं आहे. आता आणखीन मी प्रोफाईलमध्ये गेलो तर तुम्हाला क्लिअर दिसेल मी कोणत्या गोष्टीमध्ये प्रो आहे. सो इथे मेन्शन करतात ते. सो होमवर क्लिक केलं किंवा त्या 3 डॉटवर क्लिक केलं की हा ऑप्शन येतो माय ICNमध्ये मेंबरशिपचा ऑप्शन असतो. इथे तुम्ही तुमचं हे करू शकता, मेंबरशिप घेऊ शकता. आता त्याची फी असेल मे बी मी काहीतरी 3,500-3 हजाराला घेतली होती. आता मला इथं ऑलरेडी मी मेंबर आहे 1 वर्षासाठी. आता मी 1 नोव्हेंबरला तेव्हा मेंबरशिप घेतली होती 2025मध्ये आणि आत्ता इथे दिसतं आहे की 1 नोव्हेंबर 2026ला माझी मेंबरशिप संपते. सो ह्या टाईम पिरियडमध्ये, ह्या 1 वर्षामध्ये मी हवी ती कॉम्पिटिशन खेळू शकतो. आता ही झाली माझी मेंबरशिप. ओके, जेव्हा तुम्ही मेंबर असाल तेव्हाच तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही मेंबर असणं. तुम्ही लॉग इन केलं म्हणजे तुम्ही मेंबर झालात नाही. जेव्हा तुम्ही प्रीमियम बाय करता 3-3.5 हजारचा जो काही आहे, त्यानंतर 1 वर्षासाठी तुम्ही प्रीमियम मेंबर होता आणि मगच तुम्ही ICNचे कोणतीही कॉम्पिटिशन जी काही होते, मुंबई वगैरे कुठेही असेल, वर्ल्ड वाईड ऑल ओव्हर तुम्ही खेळू शकता. ओके, हा झाला तुमचा प्रीमियम. आता यानंतर मला लॉग इन करायचं आहे माझ्या प्रो शोसाठी, जो की असणार आहे ICN बालीमध्ये वर्ल्ड गेम प्रो शो. सो आता मी त्याची प्रोसेस करतो. त्यासाठी मी जाईन इव्हेंट्समध्ये इथं ग्रीन कलर दिसतं आहे, एंटर इव्हेंट अँड इन्फो PDF. त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे लिस्ट येते कोणकोणते शोज असतील पुढे आहेत, ही पूर्ण लिस्ट असते. सो तुम्हाला जो कोणता शो खेळायचा आहे, मुंबई असेल, हैदराबाद असेल, गोवा असेल, इथे पूर्ण सगळे लिस्ट असते. सो मला आता खेळायचं आहे वर्ल्ड फिजिक गेम्स प्रो शो. मला प्रो शो खेळायचं आहे. जे अमॅच्युअर खेळणार आहेत, ज्यांना बालीचा अमॅच्युअर गेम खेळायचा असेल, सो ते फक्त वर्ल्ड फिजिक गेम्स
म्हणजे 13 जूनचा आहे बघा, 2 दिलेले आहेत. एक प्रो शो आहे आणि नुसतं एक वर्ल्ड फिजिक गेम्स आहेत. सो मला प्रो शो खेळायचा आहे, वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी खेळायचं आहे. त्यामुळे मी इथे त्याच्यासमोर जो एंटरचा बटन दिला आहे त्यावर क्लिक करतो आणि त्यात जातो. आता यामध्ये डोमेस्टिक तर हा माझा गेम नाही आहे, हा आहे इंटरनॅशनल. सो मी इंटरनॅशनल लेवलला खेळतो आहे बोलल्यावर वर्ल्ड फिजिक गेम प्रो शो इथे मला मेन्शन होतं आहे, त्याच्यावर मी क्लिक करेन आणि त्यानंतर मग मला डिव्हिजन सिलेक्ट करायचे असते. आता खूप मोठा झोल आहे तो या डिव्हिजनचाच आहे आणि मी पहिल्यांदा जेव्हा ICN गोवा खेळलो होतो तेव्हा मला यातलं काहीही माहीत नव्हतं. त्याच्यावरनं कॉन्ट्रोवर्सी पण खूप झाली, बट त्यावर मी काही एक्सप्लेनेशन नाही दिलं कारण माझा पूर्ण फोकस होता की ठीक आहे, झाली माझ्याकडनं चूक, मला पूर्ण फोकस करायचं आहे माझ्या गेमवर, मी बोलून नाही करून दाखवीन. आणि मुंबईमध्ये मी प्रो ॲथलीट झालो पण. सो तेव्हाची माझी चूक ही होती की तेव्हा मी बरेच टाईम म्हणजे विचारत होतो ह्याला त्याला की काय कसं काय लॉग इन करता वगैरे, कारण मी एक लोकल बॉडी बिल्डर आहे. ओके, लोकल बॉडी बिल्डिंगमध्ये असे वेगवेगळे प्रोसेस नसतात. नॉर्मली जायचं असतं, तिथे नाव द्यायचं, कुठले वेट कॅटेगरी आहे किंवा काय हाईट वाईज असेल, सो ते त्यांना सांगायचं, झालं. मग ते त्यांचं ते बनवतात आणि आपल्याला कॅटेगरी वाईज स्टेजवर बोलवतात, दॅट्स इट. बट हा एक प्रोफेशनल शो आहे, इथे बऱ्याचशा गोष्टी होतात, त्यामुळे प्रोसिजर खूप मोठी असते आणि रूल्स अँड रेग्युलेशन्स पण असतात ज्या की मी वाचल्या नव्हत्या. त्यामुळे एक चूक झाली होती की मी चुकीच्या डिव्हिजनमध्ये नाही बोलू शकत, चुकीच्या कॅटेगरीमध्ये घुसलो होतो. डिव्हिजन माझी होती मेन फिटनेस मॉडेलच. सो चुकीच्या कॅटेगरीमध्ये मी घुसलो होतो. मला घुसणं म्हणजे मला एंटर करणं होतं नोवाईसमध्ये. 3 प्रकार असतात आता त्यामध्ये, पण प्रत्येक कॅटेगरीमध्ये 3 डिव्हिजन असतात, फर्स्ट टायमर, नोवाईस आणि ओपन. ओके, आणि बाकीचे पण असतात एक्स्ट्रा, जसं की अंडर 23 30+ एजमध्ये असतं आहे. सो मी जेव्हा एंटर केलं होतं तेव्हा मी केलं होतं फर्स्ट टायमरमध्ये. तेव्हा माझा असं मिसअंडरस्टँडिंग होती की फर्स्ट टायमर म्हणजे ICNमध्ये फर्स्ट टायमर. ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर मला त्यातलं काही माहीत नव्हतंच, नॉलेज नव्हतंच. सो मी विचार केला ठीक आहे, जे काय होईल ते होईल, घुसतो. काहीच कळत नव्हतं त्यात. मी बरेच जणांना विचारलं, बरेच जणांसोबत बोललो पण होतो, बट ते पण म्हणत होते की त्यांना नाही माहिती, त्यांचं लॉग इन दुसऱ्यांनी केलं आहे. आता बोललो काय म्हणणार. तेव्हा समजा माझ्याकडे एक कोच पण नव्हता, कारण मी तेवढं ॲफोर्ड करू शकत नव्हतो किंवा माझ्या डोक्यात पण आलं की हां, मी ह्यांना विचारायला पाहिजे होतं. ती माझी सगळ्यात मोठी चूक होती. सो जेव्हा तुम्ही एंटर करताय कुठल्याही गोष्टीमध्ये पहिले पूर्ण माहिती घ्या, स्पेशली जेव्हा तुम्ही एक इन्फ्लुएन्सर असाल तेव्हा. कारण जेव्हा इन्फ्लुएन्सर असाल तेव्हा त्या गोष्टीचा खूप मोठा फरक पडतो, अदरवाईज नाहीतर एवढा फरक पडत नाही. सो तेव्हा मी एंटर करायला पाहिजे होतं नोवाईसमध्ये, मी एंटर केलं फर्स्ट टायमरमध्ये. ओके, सो झालं सगळं. फर्स्ट टायमरमध्ये माझा गोल्ड आला. त्यानंतर मग मी ओव्हरऑलमध्ये केलो. ओव्हरऑलमध्ये मी प्रो क्वालिफाईड झालो गोवामध्ये. बट मी खुश होतो की फर्स्ट टाईम मी ट्राय केला आणि खूप चांगली अचिव्हमेंट भेटली. मी घरी आलो, खूप खुश वगैरे होतो आणि जवळपास मी हे सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करत असताना 10-12 दिवसात काही व्हिडिओ बाहेर येतात आणि मग मला कळतं यार, माझ्याकडनं खूप मोठी मिस्टेक झालेली आहे, जी मला पण माहिती नव्हती. म्हणजे मला काहीच आयडियाच नव्हती. बट असो, मिस्टेक कळत असो किंवा नकळत असो, ती चूकच होती. आणि ह्या 10-15 दिवसाआधी ICNनी त्या गोष्टीचा पण मला रिझल्ट दिलेला आहे की माझा जो ICN गोवाचा प्री क्वालिफिकेशन जे मला भेटलं होतं ते डिस्क्वालिफाय झालेलं आहे. आणि त्या गोष्टीचं मला खरं तर इतकं काही वाटत नाही आहे, कारण मी ती गोष्ट खूप आधीच सोडली होती. जेव्हा मला या सगळ्या व्हिडिओ समजल्या होत्या तेव्हा मी त्या गोष्टीचा ध्यास आधीच सोडला होता. माझा पूर्ण फोकस होता की मला ICN मुंबईमध्ये प्रो बनायचं आहे म्हणजे बनायचं आहे, आणि मी तो आता बनलेलो आहे, तुम्हाला माहितीच असेल. सो अशा सगळ्या गोष्टी होत्या ज्या मी क्लिअर केल्या नव्हत्या. सो मी आत्ता ती क्लिअर केली. एनिवेज, आता आपण वळतो आहे पुढे. सो पुढचा विषय आहे, मी सिलेक्ट केलेला आहे वर्ल्ड फिजिक प्रो शो, म्हणजे माझा जो कोणता शो आहे तो मी सिलेक्ट केला. आता मी डिव्हिजन सिलेक्ट करतो आहे. आता डिव्हिजन पण मी मेन फिटनेसमधनं केली आहे ना. सो मेन फिटनेसमध्ये प्रो मेन फिटनेस ICN iPro अँड PQ होल्डर्स. ओके, जे प्रो क्वालिफायर होल्डर असतील ते पण पार्टिसिपेट करू शकतात. मी प्रो आहे, सो मी माझी कॅटेगरी चूज केली. आता ॲड सिलेक्ट केलं आहे आणि
इथे बाकीच्या गोष्टी दिलेल्या असतात, जसं की तुम्हाला जर फोटोज पाहिजे असतील, जसे समोरनं खूप सारे कॅमेरामॅन असतात त्यांचेच ICNचे, सो ते फोटोज वगैरे क्लिक करतात. सो त्याचे पण पॅकेजेस त्यांनी दिलेले आहेत, मला दिलेले आहेत. सो मला फोटोज हवेत, त्यामुळे मी फोटोजचा पॅकेज बाय करतो आहे, जो की आहे $45. आणि बाकी पण खाली आहेत ऑप्शन्स, जे की असणार आहे टॅन तर इम्पॉर्टंट आहे. टॅन 2 प्रकारचे असतात, स्प्रे टॅन असतो आणि हँड टॅन असतो. आता हँड टॅनमध्ये ते हाताने ट्रॅप करतात, तुम्हाला दाखवीन मी व्हिडिओ, जे माहिती असतील मोबाईलमध्ये ते व्हिडिओ मी शो करीन स्क्रीनवरती. ओके, सो मी करणार आहे स्प्रे टॅन आहे $80चा. $80 कन्वर्ट केलं तुम्ही किती होता इंडियन रुपीजमध्ये पैसा जवळपास 7,500-8,000 हजारापर्यंत जाऊ शकतो. अँड बाकीच्या गोष्टी आहेत, इंस्टाग्राम रील ॲट 60 सेकंड, हायलाईट रील रेडी फॉर सोशल मीडिया. किती आहे? $99 ब्रो. माझा स्वतःचा पर्सनल कॅमेरा घेऊन जाईन, मी रेकॉर्ड करीन जसं मला जमेल आणि मी करेन. $99 कोण देणार आहे ना. असो, एनिवे. आणि हेअरस्टाईलचं पण तुम्हाला दाखवून देतो. $80 हेअरस्टाईल, मेकअप आहे $95, आफ्टर पार्टी डिनर गेस्ट भाई $35, एवढा सगळा खर्च. एनिवे, आपल्याला जे महत्त्वाचं करायचं होतं ते मी केलेलं आहे. माझा गेम पुन्हा एकदा मी चेक करतो, काय काय मी सिलेक्ट केलं आहे. वर्ल्ड फिजिक गेम प्रो शो परफेक्ट. त्यानंतर डिव्हिजनमध्ये मेन फिटनेस डिव्हिजन मी सिलेक्ट केलेली आहे ना, मेन फिटनेस प्रो. ओके, सिलेक्टेड आहे. आत्ता जातो आहे मी खाली. या सगळ्या त्यांच्या कंडिशन्स आहेत, ड्रग फ्री वगैरे, या सगळ्या तुम्ही वाचून घ्या. तुमचे जे काही कन्सेंट वगैरे असतील ते आपण काहीच करू नाही शकत, त्यांचे कन्सेंट आहेत. सो तुम्ही रेड करून घ्या आणि त्याप्रमाणे तयारी ठेवा. देन ॲग्री. जेव्हा अग्री कराल तुमची सगळी प्रोसेस पूर्ण होते आणि खाली रजिस्टर करता तुम्ही. ओके, सो हे आपलं रजिस्टर झालेलं आहे. फोटो सेव्ह करून घेतो आणि दिस इज हाऊ इट्स लुक. इव्हेंट पोस्टर, इव्हेंट इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल PDF. ओके, सो ही आहे PDF. यात सगळ्या माहिती असतील आणि मी डाउनलोड करून ठेवतो. मला थोड्या वेळाने मी वाचेन, नंतर सगळ्या गोष्टी मला कळतील. तसं पण खरं सांगायला गेलो तर ही कॉम्पिटिशन खूप एक्सपेन्सिव्ह आहे, जे मी आता चाललो आहे बालीला. कारण बालीला जाण्याचा आणि येण्याचा फ्लाईटचाच खर्च जवळपास मला वाटते वन वे तिकीट 60-70 हजाराचा असेल. आता प्रॉपर मला पण नाही माहिती, कारण माझा हा सगळा खर्च वेलवर स्पॉन्सर करणार आहे. बालीमध्ये जाण्याचा, त्यानंतर कॉम्पिटिशन पार्टिसिपेट. आता जेव्हा तुम्ही कोणती कॅटेगरी सिलेक्ट कराल, एक कॅटेगरी जवळपास 7,000 7,500 नॉर्मल अमॅच्युअर लेवलची. ओके, आणि मी हा जो प्रो शो खेळणार आहे याची जवळपास मला वाटते ते म्हणाले 30-31 हजार असते एका कॅटेगरीची. आता कोणी 2-3 कॅटेगरी खेळतात, कोणी मेन फिटनेस, कोणी बॉडी बिल्डिंग खेळतं, कोणी वेगवेगळ्या मेन फिजिक, क्लासिक फिजिक या कॅटेगरी खेळतात. सो 4 कॅटेगरी असतील तर तुम्हाला भाई लाख, 1.5 लाख, एक किती 3 चौक 12, 1,20,000च्या आसपास 4 कॅटेगरी जाऊ शकतात. सो माझा एक कॅटेगरीचा 21,000 खर्च आहे. सो हा सगळा खर्च मला वेलवर्सकडून मिळतो आहे. आणि ते म्हणतात ना, काहीतरी होतं त्याच्यामागे काहीतरी चांगलं कारण असतं, काहीतरी घडण्यामागे एक चांगलं कारण असतं. सो जो माझा ICN गोव्याचा प्रो क्वालिफायर माझा डिस्क्वालिफाय झाला, ते एखादार्थी चांगलंच झालं म्हणा. कारण जर तेव्हा मी क्वालिफाय झालो असतो तर मी तयारी करत असतो इंटरनॅशनल शोची. समजा गोव्याला पण इंटरनॅशनल शो होतो, किंवा ह्या बालीची मी तयारी करत असतो, पण बालीची तयारी मी करू शकलो नसतो. त्याचं रिझन हे आहे की ह्याचे एक्सपेन्सेसच एवढे मोठे आहेत की मी ते करू शकलो नसतो. कारण तेव्हा स्पॉन्सर पण नव्हते. वेलवर्सने हा जो स्पॉन्सरशिपचा रूल काढला आहे तो यावर्षी ICN मुंबईमध्ये काढला. आणि ग्रेटफुल टू दोज थिंग्स व्हॉट हॅपन विथ मी. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि सुरुवातीला जेव्हा ती मला गोष्ट कळली, मला थोडा मेंटली अनस्टेबल होतो मी काही दिवस. बट मी विचार केला, शांत बसतो, ह्याला त्याला उत्तर देण्यापेक्षा थोडा टाईम जाऊ दे, स्वतःला प्रूव्ह करतो. एकदा की मुंबईची ICNची ट्रॉफी घेतली, ICNचं टायटल घेतलं,
तर मग मी बोलायला मोकळा. ओके, सो सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता फक्त राहिलेले आहेत 14 दिवस. जेव्हा मी आता व्हिडिओ शूट करतो आहे, आजची तारीख आहे 28 मे. 14 दिवस राहिलेत. मी इथून निघणार आहे 9 तारखेला. माझी 2 वाजता फ्लाईट आहे सकाळी. मे बी फिक्स नाही, कारण वेलवरचा अजून मला कॉल नाही आला आहे. बट जेव्हा वेलवरचा मला कॉल येईल की असं असं फ्लाईटचं सगळं इन्फॉर्मेशन वगैरे मला त्यांच्याकडनं मिळेल, कॉन्टॅक्टमध्ये आहेत सध्या, पण जशी त्यांच्याकडनं मला इन्फॉर्मेशन मिळेल मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू कळवेन. त्यामुळे व्हिडिओमध्ये बनून राहा. आणि ही अशी होती आपली प्रोसेस. आता हे झालेलं आहे, माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता याच्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन्स येतात पेमेंटचं वगैरे. आता हे मला ICNसाठी स्पॉन्सर्ड आहे, वेलवर स्पॉन्सर्ड करत आहे, त्यामुळे मला काही इकडे बघण्याची गरज नाही आहे. बट जेव्हा पेमेंटचा खाली ऑप्शन येतो, ऑनलाईन पण पेमेंट करू शकता तुम्ही. आता मला इथं ऑप्शन तर येत नाही आहे. ओके, गेलं इथनं ऑप्शन, आता गेले, कारण मी ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही माझ्या प्रोफाईलवरती रजिस्ट्रेशनचं त्यांचं टेक्स्ट आलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घेतो अँड थोड्या टायमाने स्टोरी टाकतो. ओके, सो आणि जेव्हा तुमची कॉम्पिटिशन असेल, समजा 5 तारखेला तुमची कॉम्पिटिशन आहे, तेव्हा ICN तुम्हाला 3-4 दिवस आधी PDF पाठवतो की शो कधी आहे, शोचा स्ट्रक्चर कसा असणार आहे, कोणत्या टाईमला का असेल, कसं असेल, तो तुम्हाला पूर्ण एक PDF पाठवतो मेल थ्रू. त्यानंतर जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशनला जाता, म्हणजे रजिस्ट्रेशन असतं 1 दिवस आधी, रजिस्ट्रेशन डे असतो. समजा 5 तारखेला शो आहे, चालू होणार असेल, तर 4 तारखेला रजिस्ट्रेशन डे असतो. तेव्हा तुम्ही जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करू शकता. हँड कॅश पेमेंट देऊन रजिस्टर करू शकता, ऑनलाईन पण पेमेंट देऊन रजिस्टर करू शकता. तिथे जायचं असतं. जर तुम्ही ऑनलाईन पण पेमेंट केला असेल तरी तुम्हाला तिथे जावं लागतं, दाखवायला लागतं. आणि जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी जाता तेव्हा तुम्हाला ट्रंक नंबर, एक बॅग वगैरे दिली जाते. त्यात तुमचे जे काही कपडे असतील, मे बी कपडे नसतात, ट्रंक असतात, त्या ट्रंक दिल्या जातात. आणि आय थिंक तुम्हाला मेन फिजिक्सची ट्रंक भेटत नाही. मेन फिजिक्सची ट्रंक तुम्हाला स्वतःला घ्यावी लागते. बाकी तुम्हाला बॉडी बिल्डिंग, मेन फिटनेस मॉडेल आणि क्लासिक फिजिक या 3 ट्रंक जर ज्यात तुम्ही पार्टिसिपेट केला त्यातले तुम्हाला कुठलेही भेटेल अकॉर्डिंगली. सो तुम्ही जेव्हा तिथे जाल त्या सगळ्या गोष्टी होतील. आणि बरेच जण खूप वरीड असतात की जर मी रजिस्ट्रेशनच्या दिवशी नाही पोहोचू शकलो तर तुम्ही एक तिथे ICNचा जो हे सगळं रजिस्ट्रेशनचं वगैरे जे ऑनलाईनच्या ज्या गोष्टी आहेत, जेरी म्हणून आहेत, ते बघतात. सो तिथे तुम्ही त्यांच्यासोबत बोलू शकता. त्या जेरीचा कॉन्टॅक्ट मला वाटतं याच्यात असेल कुठेतरी, त्यांच्या वेबसाईटवरतीच आहे. जर तुमचं ऑनलाईन पेमेंट होत नसेल, हां माझा एक प्रॉब्लेम होत होता ऑनलाईन पेमेंट करताना की ऑनलाईन पेमेंट होत नव्हतं कार्ड थ्रू वगैरे. सो मला तिथे जेरीचा एक कॉन्टॅक्ट भेटला, जेरी म्हणून, जेरी जैन आय थिंक, मला पूर्ण सरनेम नाही माहिती, बट त्यांचा कॉन्टॅक्ट भेटला. मी त्यांना व्हॉट्सअप केलं आणि ते खूप लगेच रिप्लाय देतात, टाईम नाही जास्त जात. सो त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून प्रोसिजर विचारू शकता. ओके, किंवा जे काही ऑनलाईन प्रोसिजर आहे तुम्ही करून घेऊ शकता पेमेंटची. सो ते तुम्हाला हेल्प करतील. खूप चांगलं पर्सनॅलिटी आहे. मी बोललो आहे पर्सनली त्यांच्याशी 2 वेळा. जेव्हा टेस्टसाठी सॅम्पल घ्यायला येतात, युरिन टेस्ट कॉम्पिटिशन झालेली माझी, आणि मी प्रो क्वालिफाय झालेलो गोव्यालासुद्धा आणि मुंबईलासुद्धा प्रो झालो होतो, तेव्हा ते आले होते सॅम्पल घ्यायला, युरिन सॅम्पल टेस्टसाठी. सो पर्सनॅलिटी चांगली आहे. ते तुमच्याशी चांगलं कन्व्हर्सेशन करतील आणि सगळं सेटल होईल. ओके, सो पहिल्यांदा जेव्हा कराल तेव्हा मेक शुअर तुम्ही कुठल्या तरी एक्सपिरियन्स माणसाकडून माहिती घेताय. स्वतः एकटे करायला जाऊ नका. आणि रजिस्ट्रेशन झालं की दुसऱ्या दिवशी शो असतो. त्या शोमध्ये पण मी सांगेन तुम्हाला टॅनसाठी, जर तुम्ही पहिल्यांदा जात आहे शोमध्ये तर त्यांना सांगतो की तुम्हाला शोच्या, समजा उद्या शो आहे तर आज रात्री तुम्हाला 12 वाजता किंवा 11 PM ते 1 PM मध्ये तुम्हाला एक PDF येते, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं एक्झॅक्ट नाव, तुमची कॅटेगरी आणि तुमच्या कॅटेगरीचा कोणता टाईम आहे तुम्ही स्टेजवर चढणार आहात, हे सगळं त्या एका PDF मध्ये दिलेलं असतं. सो तुम्ही तिथे चेक करून तुमची उद्याची तयारी करू शकता. आणि जेव्हा तुमचा शो असेल, समजा 12 वाजता दुपारी तुमचा शो असेल, तर तुम्ही 3 तास आधी
टॅनिंग केली पाहिजे. जो काही बेस कोट असतो पहिले हाताने घेतात, बेस कोट नंतर सेकंड कोट असतो, सेकंड कोट झाल्यानंतर शाईन करायचं असतं. ओके, सो जसे तुम्ही बॅकस्टेज जाल, तुम्ही फर्स्ट कोट करून घ्या. फर्स्ट कोट केल्यानंतर पूर्ण ड्राय होऊ द्या अर्धा एक तास आरामात. मग त्यानंतर तुम्ही सेकंड कोट चढवा. सेकंड कोट चढवला, तो ड्राय झाला का मग स्टेजवर चढण्याआधी एक 15 मिनटं आधी म्हणा तुम्ही शाईन लावा आणि मग पंप करा. ओके, सो हे तुमच्यासाठी बेस्ट राहील. आणि मग स्टेजवर चढा. आणि जेव्हा पण तुम्ही बॅकस्टेज जाल, काही घाबरण्याची गरज नसते. कोणालाही काही विचारायला तुम्हाला चांगला सपोर्ट भेटेल. प्रत्येकजण तुम्हाला तिथे सपोर्ट करण्यासाठी असतं, कारण खूप मोठी टीम आहे, खूप मोठ्या लेवलचा शो आहे. त्यामुळे इझी पडेल तुम्हाला. फक्त घाबरू नका. तिथे कुठे जाल बिंदास कोणालाही विचारा, त्यांच्या टीमला, ते तुम्हाला चांगलं सपोर्ट करतील, चांगलं गाईड करतील. ओके, सो असा होता आजचं आपलं रजिस्ट्रेशन. आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं तुम्हाला अजून पण समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कुठे अडतंय, काय प्रॉब्लेम येतो आहे. सो त्याप्रमाणे मी तुम्हाला गाईड करेन. जमलंच पर्सनली कमेंटमध्ये DM करेन किंवा कमेंटमध्ये रिप्लाय देईन. दॅट्स इट. हा होता आजचा दिवस. आणि जो कोणी ICNसाठी कम्पीट करणार आहे, जो कोणी पार्टिसिपेट करणार आहे, त्याला ऑल द बेस्ट. आणि मलासुद्धा तुमच्याकडून खूप शुभेच्छा पाहिजेत, खूप तुमच्या ब्लेसिंग्स हवे आहेत, कारण मी आपल्या देशाला रिप्रेझेंट करायला चाललो आहे 7 समुद्रापार बालीला, इंडोनेशियाला. सो खूप प्राऊड फील करतो आहे मी की लहानपणी ज्या गोष्टी मी बघायचो, यार हा आपल्या देशाचं एवढं मोठं नाव करते, तो आपल्या देशाचं एवढं मोठं नाव करतो आहे. आणि तेव्हा मी इमोशनल व्हायचो. आणि आत्ता मी या पॉईंटला आहे, या मुमेंटला आहे, या लेवलला आहे की मी स्वतः आपल्या देशाला रिप्रेझेंट करणार आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बनून राहा पुढल्या आणखीन व्हिडिओजमध्ये बघण्यासाठी की मी काय करतो, माझी प्रेप कशी चालू आहे आणि मी स्टेजवर जाईपर्यंत कसा दिसतो आहे, काय करतो आहे, या सगळ्या गोष्टी बघून घेण्यासाठी बनून राहा आपल्या व्हिडिओमध्ये. आणि भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, एपिसोड नंबर 6मध्ये. तोपर्यंत राधे राधे.